जात धर्म बाबतीत ह्याच्यासाठी मी राजकारणात आलेच नाही। अहो मी उच्च शिक्षित आहे, मी कुठल्याही हिंजवडीच्या कंपनीत जर गेले असते ना आतापर्यंत CEO झाले असते। सोमवार ते शुक्रवार केलं असतं, शनिवार रविवार नवऱ्याबरोबर लोणावळ्याला गेले असते। आय एम क्वालिफाईड फॉर द जॉब। पण मी राजकारणात कशासाठी आले आणि राजकारणात येऊन मी मागितलं काय पक्षाकडे? मी पक्षाकडे फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं, बाकी मी पक्षाकडे कधीही काही मागितलेलं नाही। त्यांनी सांगावं आणि तुम्ही सांगावं। कधी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडी नाही, ना बदली, ना PSIची बदली। देशमुख साहेब बसले तिकडे, विचार 2.5 वर्ष होते होम मिनिस्टर। मी कुणाच्याही बदल्यांच्या पण भानगडीत पडले नाही, काही नाही। तुम्ही सगळे म्हणाल तशी पूर्व दिशा, त्याच्यावरही लोक टीका करतात। आता त्यांना महत्त्व दिलं। अहो महत्त्व दिलंय, माझ्यावर झालेले संस्कार आहेत। आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो ना त्याचा मान सन्मान करायला। मी उगीच मराठी मुलगी नाहीये, हे झालेले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केलेले पवार कुटुंबाचे संस्कार आहेत। आज त्याचा कोणीतरी गैरफायदा घेतं। अरे यांचे संस्कार, ओ आमचे संस्कार चालले। आमची आजी एक कर्तृत्ववान महिला होती, कधी कुणाला उलटं बोलली नाही। स्वतःच्या कर्तृत्वावर एक महिला असली तरी स्वतःच्या पायावर उभी राहिली, आणि त्या काळात तिचा कोण काका मामा वडील इलेक्शन लढलेला नव्हता। स्वतःच्या कर्तृत्वावर आमच्या शारदाबाई पवार निवडून गेल्या। आमच्या वडिलांसारखं दादाचं आणि माझं वेगळं आहे, आम्हाला सॉफ्ट लँडिंग होतं, दादाला पण आणि मला पण। साहेबांचा कोण काका मामा नव्हता। 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले ना ते स्वतःच्या हिमतीवर झाले, बारामतीकरांचा आणि पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राची आन बान शेली। त्यामुळे आता बोलायला खूप सोपं असतं, पण मी राजकारणात कशासाठी आले? मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले। मला असं वाटलं की मी लोकसभेत जावं, लोकसभेत जाऊन पॉलिसी लेवलला काम करावं। आज जे जमीन कायद्याचा अधिकरणचा कायदा आहे ना त्या कमिटीमध्ये मी होते। आमच्या कमिटीने प्रस्ताव दिला आणि त्यानंतर आम्ही दुप्पट घ्या, त्या कमिटीचा रिपोर्ट आदरणीय पवार साहेबांकडे गेला आणि आज 1 रुपयाची जमीन जर कुणाला विकत घ्यायची असेल तर त्याला 4 पट पैसे द्यायचा निर्णय आम्ही दुप्पट केला होता। तो आदरणीय पवार साहेबांनी 4 पट करायचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे। ती कमिटीची सगळी जी पॉलिसी होती ना त्याच्यात मी, संदीप दीक्षित, आम्ही अनेक लोक होते। अनेक असे कार्यक्रम आम्ही दिल्लीत बसून करतो। इथे फौजिया ताई आहेत, वंदना ताई आहेत, हाय परफॉर्मिंग। मग काल मला वाटतं जितेंद्र आव्हाड तुम्ही म्हणला की ही सगळी बक्षिसं आम्हालाच कशी मिळतात? आम्हाला बक्षिसं मिळतात कारण का आम्ही पार्लमेंटमध्ये बसतो, आम्ही निवडून जातो तेव्हा मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही तिथेच असतो, त्यांची पण भाषणं ऐकतो आम्ही फक्त त्यांच्यावर टीका करायला जात नाही।